बुधवारी संध्याकाळी 5:45च्या सुमारास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक घोषणा केली, ती म्हणजे 1 ऑगस्ट पासून भारतावर 25% अतिरिक्त कर लागू करणार। गेले काही महिने भारताशी व्यापार करार अंतिम टप्प्यात आलाय। लवकरच व्यापार करार पूर्ण होईल असं सांगणाऱ्या ट्रम्प यांनी अचानक भारतावर टॅरिफ लावत असल्याची घोषणा त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केली। असं नेमकं गेल्या महिन्याभरात काय घडलं की ट्रम्प यांनी अचानक ही घोषणा केली? पाहूया एक रिपोर्ट। भारतावर 25% कर लागणार। अमेरिकेच्या अध्यक्षांची घोषणा। 1 ऑगस्ट पासून भारतीय मालावर कर लागणार। भारत आमचा मित्र आहे असं म्हणत अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त कर लावण्याची धमकी देऊनच टाकली। भारत अमेरिका व्यापार करारावर चर्चांचं गुऱ्हाळ गेले 3.5 महिने सुरू आहे। 5 वेळा दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली। 6व्यांदा चर्चा करण्यासाठी अमेरिकेचं प्रतिनिधी मंडळ ऑगस्ट महिन्यात भारतात येण्याचं ठरलंय, पण तोवर थांबण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा दिसत नाही। म्हणूनच भारतावर 25% कर लावणार का असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी त्यावर होकारार्थी उत्तर दिलं। संध्याकाळी 5:30च्या सुमारास ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करून भारतावर 25% कर लावण्याची घोषणा केली। लक्षात घ्या, भारत हा आमचा मित्र आहे। आम्ही गेल्या काही वर्षात भारताशी फारसा व्यापार केलेला नाही, कारण त्यांच्या देशात आमच्या मालावर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात येतो। किंबहुना काही गोष्टींवर जगातला सर्वाधिक कर भारतात लावण्यात येतो। त्यांच्या देशात जगातील काही अत्यंत कठोर आणि वेडसर व्यापार निर्बंध लागू आहेत। याशिवाय त्यांनी त्यांची बहुतांश लष्करी सामुग्री नेहमीच रशियाकडून खरेदी केली। त्याचप्रमाणे ते चीनसोबतच रशियन इंधनाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत आणि तेही अशा वेळी जग रशियाला सांगते की युक्रेनमध्ये त्यांनी सुरू केलेला रक्तपात थांबवावा यासाठी प्रयत्न करते। आता जे काही सुरू आहे ते चांगलं नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या मालावर 25% अतिरिक्त कर आणि वरील कृत्यासाठी दंड असा एकत्रित कर 1 ऑगस्ट पासून लागू होईल। भारतावर अतिरिक्त कर लावण्याआधी अमेरिकेनं काही महत्त्वाच्या देशांसोबत व्यापार करार केलेले आहेत। त्यानुसार ब्रिटनवर 10%, जपानवर 15%, युरोपियन युनियनवर 15%, तर इंडोनेशियावर 15% कर लावण्यात येणार आहे। पण लिबरेशन डे म्हणजे 2 एप्रिलला घोषित या देशांवर लावण्यात आलेल्या करांपेक्षा व्यापारी करारानंतरचा कर कमी आहे। भारताच्या बाबतीत अमेरिकेनं 2 एप्रिलला 25% अतिरिक्त कर लावण्यात येईल अशी घोषणा केली होती। कोणताही करार न झाल्यानं आता भारतातील मालावर 1 ऑगस्ट पासून 25% कर लावण्यात येईल असं सध्याचं चित्र आहे। पण ट्रम्प यांच्या या घोषणेचा भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम झाला नाही। उसी तरह से आई एम श्योर आने वाले दिनों में यूएस के साथ भी एक ट्रेड एग्रीमेंट होगा और वो कोई भी ट्रेड एग्रीमेंट विन विन सिचुएशन जैसा ही होता है, वो दोनों के लिए अच्छा होगा, जैसे कि हमने यूके में भी देखा। और जहां तक उनके ऑनरेबल प्रेसिडेंट जो यूएस के हैं उनके स्टेटमेंट या पब्लिक में या उनके जो ऑनलाइन या सोशल मीडिया पे वो जो कुछ भी बोलते हैं, हमने देखा काफी टाइम उसका यू टर्न भी आ जाता है। तो ये मुझे नहीं लगता कि मार्केट, और आप देखोगे आज मार्केट तो फिर भी ऊपर था कि 20-25% जो की बात कर रहे हैं वो मार्केट ने उसको शायद डिस्काउंट कर दी है, क्योंकि जहां एक बात जरूर है, मार्केट रेंज बाउंड रहा है और मार्केट जब तक ये ट्रेड डील नहीं होगी तब तक। दरम्यान ट्रम्प यांच्या घोषणेचा भारतावर किती परिणाम होईल याचं उत्तर 1 ऑगस्टलाच देता येईल असं तज्ञांचं मत आहे। कि 1 अगस्त की डेडलाइन वो बढ़ाएंगे नहीं, इसका मतलब 1 अगस्त को अनाउंस करेंगे सारे कंट्रीज पर कितना टैरिफ लगेगा। मान लीजिए इंडिया का 20% लगता है, लेकिन और कंट्रीज पर जो कंपीटिंग कंट्रीज हैं उनके ऊपर 20 से अधिक लगता तो हम कहेंगे वहां पर कोई फर्क नहीं पड़ा है ना। लेकिन अगर उनके ऊपर कम लगता है तो हमें लगेगा कि फर्क पड़ा है। तो दूसरी बात यह है कि जैसे कि हम अपने कुछ अगर टॉप एक्सपोर्ट्स को देखें तो सबसे बड़ा एक्सपोर्ट्स हमारा फार्मास्यूटिकल्स है। तो उसमें यूरोप ने नेगोशिएशन कर लिए हैं यूएस के साथ में, तो 15% ड्यूटी ले रहे हैं, लेकिन उससे हमें डरने की बात नहीं, क्योंकि यूरोप से जो मेडिसिन जा रही है वो बहुत हाई एंड मेडिसिन से यूएस को जाती हैं। हमारे यहाँ से जेनरिक जाती हैं जहाँ पर हमारा कंपटीशन अधिक है नहीं। तो मुझे नहीं लगता है कि टैरिफ लगने के बाद भी हमें कोई ज़्यादा फर्क पड़ेगा। स्मार्टफोन्स स्पेशली आईफोन्स चाइना और इंडिया से जाते हैं, और चाइना के ऊपर टैरिफ 20%, अगर हमारे 20% लगता है तो हमें कोई फर्क। कोणताही द्विपक्षीय करार हा दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर असेल तरच तो दीर्घकाळ टिकतो।
पण दोन्ही देशांचं हित जपता येत नसेल तर काय करायचं यावरही आता विचार करण्याची गरज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही विशिष्ट गोष्टी अमेरिकेतूनच खरेदी करण्यात येतील अशी हमी अमेरिकेला भारताकडून हवी आहे. ती मागणी आता भारत अमेरिका यांच्यातील व्यापारात अडथळा ठरतीये. कारण काहीही असो, लवकरात लवकर करार करणेच क्रमप्राप्त बनलंय. याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो खूप दडपण टाकायचा अमेरिकेचा प्रयत्न दिसतो आणि मला वाटतं त्यामुळेच EU सारख्या देशांनी या सगळे करार हे साईन केले. अर्थात ट्रम्प हे नेहमी भारताला फ्रेंडली नेशन म्हणून त्यांचा उल्लेख असतो. म्हणजे आपल्या भाषेत म्हटलं तर एक लाडका देश असं जर ते चीनला ते भारताला मानत असतील तर चीनला दणका देण्यासाठी ते नक्कीच काहीतरी आपल्याला यातून तोडगा काढतील, थोडे दिवस देऊ शकतात. आणि ज्याला आपण म्हणतो की फुटबॉलमध्ये आता एक्स्ट्रा टाईम आहे, हा एक्स्ट्रा टाईम आता चालू आहे. टाय ब्रेकरच्या नंतर आपण पुढे गेलोय, त्यामुळे भारतावरती पण दडपण वाढतंय. त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा हा तिढा सोडवताना भारताला पण कदाचित 1-2 पावलं मागे घ्यायला लागतील. आणि दरम्यान ट्रम्प यांच्या घोषणेनंतर त्याचे राजकीय पडसादही उमटायला सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांनी अशा प्रकारे कर लावणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं सपशेल अपयश आहे असं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी म्हटलंय. ट्विट किती वेळा ट्विट करून सांगितलंय की एक तर सीज फायर आहे, भारतावर टॅरिफ, पण एकदाही मोदीजींनी पंतप्रधानांनी ट्रम्पचं नाव कालच्या त्यांच्या 2 तासाच्या भाषणात घेतलं नाही. आणि त्याचं गिफ्ट म्हणून त्यांना काय आपल्याला 25% टॅरिफ मिळालं का असा प्रश्न मला उद्भवलाय. काय राहिलीच नाही, आपला नामोनिशान राहिला नाही. आपला आज इतकं कमजोर दाखवलंय आपल्या देशाला, हे केवळ ह्या सत्ताधारी पक्षामुळे. ट्रम्प यांनी याआधी ट्रूथ सोशलवर अनेकदा घोषणा केल्या, पण त्या घोषणांवरून युटर्न केल्याची अनेक उदाहरणंही आहेत. त्यामुळे जोपर्यंत अमेरिकेकडून याविषयी अधिकृत घोषणेचं पत्र जारी होत नाही तोवर वाटाघाटींची वाट बंद झालेली नाही असं म्हणायलाही हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.